नमस्कार. तर आपलं जे मागचं लेक्चर होतं, ओके. तर त्यामध्ये आपण कशाबद्दल बघितलं? फिजिक्सबद्दल. तर फिजिक्सचं तुम्हाला सगळं क्लिअर आहे? ओके. लेक्चर बघा, नसेल बघितलं तर बघा. त्याच्यामध्ये मी सांगितलं की फिजिक्स कसं करायचं, काय करायचं. आता आपण बघणार आहोत आपलं केमिस्ट्री. ओके. तर केमिस्ट्री आहे ना, कसा अभ्यास करायचा, त्याच्यामध्ये कुठले ईझी आहेत, कुठले हार्ड आहेत आणि कुठले इम्पॉर्टंट आहेत. हे टॉपिक्स आपण बघणार आहोत. हे लेक्चर आपण एकदम फास्ट, क्विक आपण करणार आहोत. ओके. जास्त वेळ नाही घालवायचा आहे. बिकॉज आपल्याला पुढे यांचा अभ्याससुद्धा करायचा आहे. ओके. तर सगळ्यात पहिलं कोण दिसते इथे? इझी चॅप्टर. इझी चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिलं कोण आहे? तुमचा आवडता सॉलिड स्टेट. म्हणजे 12वीला मुलगा असेल ना, तो प्रत्येक जणाचा सॉलिड स्टेट झालेलाच असतो आणि तो इझी आहे. त्याच्यानंतर आहे सोल्युशन, त्याच्यानंतर आहे केमिकल कायनेटिक्स, त्याच्यानंतर आहे अमाइन्स, त्याच्यानंतर आहे पॉलिमर, त्याच्यानंतर आहे ग्रीन केमिस्ट्री, त्याच्यानंतर आहे आयोनिक इक्विलिब्रिया. हे टॉपिक्स आहेत, हे तुमचे इझी टॉपिक आहेत. इझी म्हणजे काही फास्ट होणार, ह्याला वेळ लागणार नाही. एक एक दीड तासात एक चॅप्टर आरामात होईल तुमचं. तर एकदम मन लावून डोकं लावून केलं ना, शांत डोक्याने, पटापट होणार. क्लिअर? पुढे बघूया. आता पुढे कोण आहे आपलं? हार्ड चॅप्टर. हार्ड चॅप्टरमध्ये कोण आहे? हार्डमध्ये थोडे लेंदी आहेत. ह्याच्यामधले कन्सेप्ट अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे. त्यात कुठला आहे? सगळ्यात पहिला इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री नंतर आहे तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड. त्याच्यानंतर कुठला आहे? ग्रुप 16, 17, 18. त्याच्यानंतर आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन. ओके, म्हणजे आपले एलिमेंट्स वाले. नंतर आहे अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स. नंतर आहे अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. आता आपण बघितले कुठले? इझी चॅप्टर आणि हार्ड चॅप्टर. आता केमिस्ट्री हा असाच प्रश्न माहिती आहे का, तो बऱ्याच जणांना सोपा पण जातो आणि बरेच जण त्याचं खूप टेन्शन घेतात. केमिस्ट्रीचं का टेन्शन घेतात माहिती आहे का? बिकॉज त्याचं बेसिक थोडं कच्चं असतं आणि ते आधीच घाबरतात. म्हणजे कसं माहिती आहे का, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आपण आहे ना मैदानात जाण्याच्या आधीच आपल्याकडे म्हणजे सगळं आहे हां. आपण वॉर करणार आहोत एक. एक मोठं युद्ध होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळी शस्त्र आहे. बट आपण तिथे जाण्याच्या आधी शस्त्र टाकून दिली आणि सरेंडर केलं. खतम. मला नाही येत, मी सरेंडर करतो, मी मरणार आहे. अरे भाई, आपल्याकडे सगळं आहे. फक्त युटिलाइज करायचं आणि तेवढं करायचं. ओके. सो केमिस्ट्री इज इझी. आपल्याला त्यावेळी करायचं आहे. तुम्ही बोलाल, "दादा तू फिजिक्स पण इझी बोलतोयस, केमिस्ट्री पण इझी बोलतोयस." यार सिरियसली हे खूप इझी आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, मी सांगते त्यावेळी. ओके. तर हार्ड आणि इझी समजले. आता आपण बोलूया आपली काय ती मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर. लास्ट लेक्चरमध्ये पण मी सांगितलेलं. मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टरला पहिला प्रेफरन्स, नंतर इकडचे. आता मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिलं कोण येतं? तुमचा आवडता सॉलिड स्टेट, तुमचा मित्र. त्याच्यानंतर आहे सोल्युशन, त्याच्यानंतर आहे केमिकल कायनेटिक्स. आता ह्याच्या पुढे पण मी मागच्या लेक्चर सांगितलं. हे काय दिलंय मी? वेटेज दिलंय. 3, 4, 6, 5. हे काय त्याची वेटेज आणि कुठलं वेटेज आहे? विथआउट ऑप्शन. ओके. विथ ऑप्शन नाही, विथआउट ऑप्शन आहे. मी का सांगितलं विथ ऑप्शन का नाही कन्सिडर करायचं माहिती आहे का? बिकॉज कसं असं माहिती आहे का, ते आपल्याला एक हे राहतं की बाबा मी एवढं केलं, एवढं केलं. आपण विथ ऑप्शन कन्सिडर केलं की आपल्याला बरं वाटतं इन द सेन्स की आपण एक जाणीव राहते. ओके. सो आपण विथ ऑप्शनच कन्सिडर करायचं आहे. सगळ्यात पहिलं सॉलिड स्टेटचं किती? 3 मार्काचं आहे. सोल्युशनचं 3 मार्क्स. केमिकल कायनेटिक्स ऑल्सो फॉर 3 मार्क्स. नंतर आहे केमिकल थर्मोडायनामिक्स ऑल्सो फॉर 6 मार्क्स. नंतर आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज फॉर 5 मार्क्स. नंतर अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर फॉर 4 मार्क्स. नंतर आहे अल्डिहाइड, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर 6 मार्क्स. नंतर आहे पॉलिमर्स फॉर 3 मार्क्स. अमाइन्स ऑल्सो फॉर 3 मार्क्स. नंतर आयोनिक इक्विलिब्रिया इज फॉर 4 मार्क्स. अँड बायोमॉलिक्युल्स फॉर 3 मार्क्स अँड ग्रीन केमिस्ट्री फॉर 3 मार्क्स. आत्ता लक्ष द्या, हे किती काउंट आपण काउंट करू? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 केले चॅप्टर, फक्त 12 चॅप्टर की आपल्याला 48 मार्क्स मिळतात. 48च नाही, आपण कुठले बोललो मी? कुठे बोललो? विथआउट ऑप्शन आहेत. विथ ऑप्शन कन्सिडर केलं तर तुम्हाला 55, 60 इझिली पडतं. इझिली एवढे केले तर. ओके. हे ह्यांना पहिला प्रेफरन्स द्यायचा. आता मी हेच का घेतलं माहिती आहे का? नीट लक्ष द्या. ह्यातले जे आहेत ना ग्रीन केमिस्ट्री, बायोमॉलिक्युल्स, पॉलिमर्स, हे चॅप्टर खूप इझी आहेत. हे तिन्ही मिळून जरी एकसाथ बसलात ना, तुमचे नाही बोललात हार्डली 2 तास लागतील तिन्ही करायला. म्हणजे हे चॅप्टर कसे माहिती आहे, की तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं 10वीचा अभ्यास, वन नाईट स्टडी त्या वेमध्ये. म्हणजे हे जस्ट रीड करायचे आणि नाही बोललं तरी रट्टा मारायचा आहे. टू बी ऑनेस्ट त्याच्यामध्ये रट्टा मारायचा आहे. थोडंसं कन्सेप्ट अंडरस्टँड करायचं, बाकी रट्टाच मारायचा आहे. खरं सांगतो, म्हणजे आहे ते आहे. त्या चॅप्टरमध्ये फक्त रट्टा मारायचा, शेवटचे 3. ओके. ते ईझी आहे. आता हे काय झालं आपलं इम्पॉर्टंट चॅप्टर, हार्ड चॅप्टर आणि इझी चॅप्टर. तर आपला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्सला. आता आपण बघूया आपली केमिस्ट्री कशी डिवाइड झाली आहे आणि कुठला जो आपला टॉपिक असतो ना, म्हणजे कुठला पार्ट त्याला कसा स्टडी करायचा. ओके. तर सगळ्यात पहिलं मी इथे काय लिहिलेलं आहे? फिजिकल केमिस्ट्री. आता फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुमचे कुठले चॅप्टर येतात?
1 to 6 म्हणजे पहिले 6 चॅप्टर आहेत ना ते तुमच्या येतात फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. आता मी एक सांगतो, फिजिकल केमिस्ट्री ही इझी असते. ओके, कम्पॅरेटिव्हली अदर फिजिकल केमिस्ट्री इज इझी. का माहिती आहे का? की बिकॉज त्याच्यामध्ये तुम्हाला काय यूज करायचं असतं, काय काय फॉर्म्युले असतात. आणि इथले जे आपले हे असतात ना ते न्यूमेरिकल्स, इथनं पण न्यूमेरिकल येतात. ते इथले जे न्यूमेरिकल असणार आहेत ना ते फिजिक्स सारखे नसणार. इथे ते डायरेक्ट असणार. इथे तुम्हाला मिनिंग पण जास्त समजून घ्यायला लागणार आहे. तुम्हाला फक्त फॉर्म्युला आला पाहिजे. त्यातली कुठली व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये एवढं समजलं पाहिजे. व्हॅल्यू पुट करायची, डायरेक्ट सोल्युशन. एवढं सोपे ह्याचे न्यूमेरिकल्स. ओके, तर ते कुठे येतात? फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय येतात? न्यूमेरिकल्स. आणि याचा अभ्यास कसा करायचा? रिडिंगच. प्रत्येक सब्जेक्ट रिडिंग इज खूप इम्पॉर्टंट असते. रिडिंग आणि कन्सेप्ट यांच्यावर कमांड आली ना की तुमचं थोडं खतम. ओके, फिजिकलचा कसा अभ्यास करायचा कळलं? रिडिंग आणि न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस, दॅट्स इट. आणि कन्सेप्ट. ओके, तर कन्सेप्ट PYQ, यस, दॅट्स इट. न्यूमेरिकल खतम. फिजिकल केमिस्ट्री आपली खतम. त्याच्यानंतर कुठलं आहे? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कुठले येतात माहिती आहे का तुमचे? 7 आहे ना, 7वा धडा, 7 to 9. 7 to 9 हे कुठे येतात? इनऑर्गॅनिक. आता इनऑर्गॅनिक मध्ये आपण काय स्टडी करतो माहिती आहे का? बेसिकली तुमचं पिरियॉडिक टेबल. आता हे चॅप्टर कसे असतात माहिती आहे का रे? चॅप्टर असतात जरा लेंदी असतात, मोठे असतात. कम्पॅरेटिव्हली अदर हे मोठे असतात. का मोठे असतात माहिती आहे का? ह्याच्यामध्ये कन्सेप्ट खूप असतात. आपलं पिरियॉडिक टेबल माहिती आहे ना, त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स असतात रे? किती असतात? किती आठवतंय का? हां, येस, 118. 118 एलिमेंट्स त्याच्यामध्ये असतात. त्यातल्या एलिमेंट्सची आपल्याला तिथे स्टडी करायची असते. ओके, ह्या 3 चॅप्टरमध्ये आपल्याला त्या एलिमेंट्सची स्टडी करायची. कंपॅरेटिव्ह चॅप्टर थोडे लेंदी असतात. आणि हे पण नाही बोललं तरी थोडेफार रट्टा मारण्याचे बाहेरचेच आहेत. लेंदी असतात म्हणून मुलं करायला कठीण जातं. म्हणून इम्पॉर्टंटमध्ये मी त्यांना घेतले नाहीत. ते आपण शेवटला प्रेफरन्स द्यायचा आहे. बट मी सांगतोय की ते कसे असतात, 7 to 9 असतात. ओके, 7 to 9 त्यांचा नंबर आहे की ह्याच्यामध्ये इनऑर्गॅनिकचे टॉपिक आपल्याला स्टडी करायचे. एवढं क्लिअर आहे. इनऑर्गॅनिकचा अभ्यास कसा रट्टा मारायचा आहे, थोडंसं कन्सेप्ट समजून घ्यायचं. पिरियॉडिक टेबल पार्ट असला की इनऑर्गॅनिक आपला आरामात होईल, काही इश्यू नाही. त्याच्यानंतर कुठली आली आपली? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. लावला पोरांनी डोक्याला हात, दादा आम्हाला ऑर्गॅनिक येत नाही. अरे ऑर्गॅनिक इझी आहे, खरं सांगतो. तुम्ही बोला दादा सगळंच इझी बोलतेस. अरे खरंच इझी आहे ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिकला कसं माहिती का? तुमची एखाद्या गोष्टीवर तुमची कमांड आली का की तुमचं पटापट होतं. जस्ट लाईक तुम्ही सायकल चालवायला पटकन शिकलात का रे? शिकलात पटकन की दादा मी गेलो आज एका दिवसात मी चालवायला शिकलो. 2 दिवस तरी मिनिमम लागतात. 2 ते 3 दिवसात तुम्ही चालवायला लागला. तर एक सेम वन ऑर्गॅनिक सुद्धा आहे. तुम्ही स्टार्ट करा ना, तुम्हाला वाटणार आहे की दादा मला येतच नाही यार, काय करू, कसं करू? पण तुम्हाला नाही रे यार, ऑर्गॅनिक इझी आहे. तुम्ही स्लोली प्रोग्रेस करणार. त्यासाठी तुमचं सगळं बेसिक क्लिअर पाहिजे, की कार्बन. मग कार्बनचे काय ते मिथेन, इथेन, करेक्ट? प्रोपेन, ब्युटेन, डबल बॉन्डला ENE, करेक्ट? हे सगळं बेसिक जेव्हा असेल ना, तेव्हा तुमची ऑर्गॅनिक एकदम पक्की होणार आहे. आणि ऑर्गॅनिकमध्ये तुमचे चॅप्टर कुठले येतात? 10 ते 13. आणि हे सोडायचं नाही. त्यातलं एक पण चॅप्टर सोडायचं नाही. बिकॉज कम्प्लीट ऑर्गॅनिक अराउंड काहीतरी 28 मार्क्सला आहे. 28 आय डोंट नो 28 विथ ऑप्शन 28 असेल. विथआउट ऑप्शन आपण इथे कॅल्क्युलेट करू. हा बघा, हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह 5, 4, 6, 5, 4, 9, 9 आणि 6 किती होणार? 15 आणि 15 आणि 3 18. म्हणजे विथआउट ऑप्शन आहे आपली किती? 18 मार्क्सची आहे. विथ ऑप्शन 24 to 25 कॅरी करणारे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर कसे असतात माहिती आहे का? तुम्ही बोला दादा ऑर्गॅनिक सुद्धा लेंदी आहे, मग आम्ही इनऑर्गॅनिक करू. कम्पेअर टू इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक ही इझी आहे. काय इनऑर्गॅनिक मध्ये तुम्हाला रट्टा मारायचा असतो, कन्सेप्ट खूप असतात. तुम्ही थोडं जरी विसरलात ना तुम्हाला पुढचं येणार नाही. ऑर्गॅनिक मध्ये जनरली तसं नसतं. एकदा तुमचे सगळे रिॲक्शन झाले ना, ओके, डायरेक्ट क्वेश्चन होतो. फक्त रिॲक्शन लिहायची, त्यांची नावं लिहायची, मार्क भेटतात. 2 ते 3 मार्क एकदम इझिली भेटणार आहेत, आरामात. ओके, ते एवढं क्लिअर झालं तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय इथपर्यंत ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता आपली ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाली. ऑर्गॅनिक नंतर मी कुठली लिहिली? अप्लाइड केमिस्ट्री. आता अप्लाइड केमिस्ट्रीचा अभ्यास मी मागाशी सांगितलं कसं करायचा. अप्लाइड मध्ये कुठले येतात माहिती आहे का? तुमचे जे 14 आहे ना, चॅप्टर 14 to 16. ओके, 14 to 16 आहेत ना तुमचे चॅप्टर, म्हणजे शेवटचे 3 ते ऑर्गॅनिक, सॉरी आपल्या कशामध्ये अप्लाइड मध्ये येणार. ओके, अप्लाइड मध्ये कसं असतं माहिती आहे का? तुम्हाला डायरेक्ट बाय करायचं. आपण केमिस्ट्री कुठे यूज करतो म्हणजे तुम्हाला एक माहिती आहे ना, तुम्हाला सगळे सांगतात केमिस्ट्री इज एव्हरीवेअर. एव्हरीवेअर ती कुठे कुठे असणार तेच आपल्याला बघायचं. ती पॉलिमर्स मध्ये असते, नंतर बायोमॉलिक्युल्स मध्ये, ग्रीन केमिस्ट्री, ह्या सगळ्यामध्ये आपण काय करतो? केमिस्ट्री यूज करतो, अप्लाय करतो. ओके, म्हणून ती काय असते? अप्लाइड केमिस्ट्री.
तिचा अभ्यास रट्टाच मारायचा, थोडेसे कन्सेप्ट समजून घ्यायचे, ती इझी असते. पहिले ही 3 चॅप्टर तुम्ही 2 तासात 3 तासात आरामात करून घ्या. व्हेरी इझी, नॉट डिफिकल्ट. पटापट पटापट होणार आहेत. समजलं केमिस्ट्री काय, फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, अप्लाइड. पहिले हे टॉपिक दिले, हे टॉपिक पटापट कव्हर करायचे. ह्यातनं तुम्हाला 50 ते 55 मार्क इझिली भेटणार आहेत. 12 चॅप्टर करून 50 ते 55 आरामात स्कोर करणार आहेत. ओके, समजतंय. आणि केमिस्ट्रीचा पण अभ्यास सेम. काय कसा करायचा आपण फिजिक्स कसं केलं तर कन्सेप्ट, सेकंड आपलं एक्सरसाइज न्यूमेरिकल्स. ओके, इथे काय जास्त न्यूमेरिकल असेल, थोडेफार असेल तो ते होणार आहेत आपले. त्याच्यानंतर कुठले PYQ वर खूप फोकस करा. आणि लास्ट आहे आपलं सगळ्यात रिव्हिजन पण मी कशी सांगितलं तुम्हाला, बुक रीड करत बसायचं नाही, डोळे बंद करायचे, आठवायचं. मला मी आज सॉलिड स्टेट केलं, मग सॉलिड स्टेटमध्ये असं होतं, ह्याला असं बोलतात, त्याला तसं बोलतात, खतम झाली रिव्हिजन. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट रिव्हिजन नंतर एक छोटीशी गोष्ट असते ती करायची. फिजिक्सच्या लेक्चरला सांगायचं राहिलं, सॉरी फॉर दॅट. एक करायचं तुम्ही, काय करायचं माहिती आहे का, टेस्ट. म्हणजे काय, ट्राय करायचं. एखादा क्वेश्चन पेपर काढायचा, तुम्हाला ऑनलाईन हजारो भेटेल, मी सुद्धा देऊ शकतो तुम्हाला आरामात. त्या टॉपिकवरची टेस्ट द्यायची 20 ते 30 मार्काची. आणि आपल्याला समजतं आपण किती पाण्यात आहोत, आपली कुठे मिस्टेक होऊ शकते. आणि तो एकदम सिरियसली द्यायचा आहे पेपर, एकदम सिरियसली. त्याच्यामध्ये अजिबात बघायचं नाही, काय नाही करायचं. ओके, प्रॉपरली द्यायची. तेवढे पॉईंट फॉलो करा, तुमचा केमिस्ट्रीमध्ये खूप चांगला स्कोअर येईलच. आता हे मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर त्यांचे मी लेक्चर प्रोव्हाइड करायचं 100% ट्राय करतो. ओके, तर तुम्हाला काही डाऊट असेल खाली मला कमेंट करा. नोट्स पाहिजेत मला कमेंट करा. खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करीन सगळं. जस्ट एक मेसेज करा, दादा आम्हाला अशा नोट्स पाहिजेत, पटापट प्रोव्हाइड करीन. आपल्याकडे टाईम आहे भरपूर. तुम्हाला वाटत असेल कमी आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, हार्डवर्क प्लस स्मार्टवर्क, अँड दिस इज अ स्मार्टवर्क. ओके, तर तुम्हाला मी वे दाखवले, तुम्हाला फक्त चालायचं आहे. आणि तुमच्यासोबत मी आहेच टॉर्च घेऊन. अंधार असेल तर पार्टनर टॉर्च घेऊन ये. ओके, आणि नॉर्मल रोड असेल तुम्हाला ह्याला आहे, काय टेन्शन नका. ओके, समजलं काय करायचंय. पटकन याचा स्क्रीनशॉट काढा, डन. आणि मी तुम्हाला सांगितलंय, नुसता स्क्रीनशॉट काढून ठेवायचं नाहीये, नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आणि फॉलो करायचं. ह्यातलं तुम्हाला एक सांगतो, केमिस्ट्री चॅप्टर करायला तुम्हाला जास्त वेळ लागला नाही पाहिजे. 1.5 ते 2 तासामध्ये नॉर्मल चॅप्टर. आणि ऑर्गॅनिकसाठी तुम्ही 3-4 तास देऊ शकता. ऑर्गॅनिकला जरा वेळ घालवा, ऑर्गॅनिकची प्रॅक्टिस करा. बाकीचे चॅप्टर पटापट होणार आहेत. ओके, फक्त ऑर्गॅनिकवर थोडा फोकस करा. बिकॉज कसं माहिती आहे का, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस लागते. एखादा पॉईंट इकडचा तिकडे झाला तर आपलं क्वेश्चन चुकतं. ओके, आपल्या डायरेक्ट चेकर असतो, तो मार्क कट करतो. घाबरत नाही, रियालिटी सांगतोय. आणि ते इझी असते, आपलं होऊन जाईल. मी त्यातले घेणंच तुमच्या चॅप्टर. तर एवढं क्लिअर आहे. ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट करा. आणि थँक्यू सो मच. काही डाऊट असेल तर करा, आणि तुम्ही करणार. ऑल द बेस्ट. आणि आपल्याला कशासाठी करायचं, आपला गोल काय, गुड मार्क्स. ओके, आणि एक माइंडसेटही तुम्ही प्रॉपर स्टडी करा. आणि हे सगळं काय करतो माहिती आहे का, एक तुमच्या भाषेला एक्झाम्पल देतो. कसं असतं माहिती आहे का, 12वीला सगळे कॉलेजला असतात ना, कॉलेजला जात असेल, कधीतरी जात असेल. असं करू नका. सांगतोय जस्ट. सपोज झालं कोणाला तरी फिदा, तुम्ही डायरेक्ट बोलायला जाणार आहात का, आधी थोडीशी माहिती करताना कसं आहे स्वभाव वगैरे. त्यावेळेमध्ये सुद्धा आपण केमिस्ट्रीला डायरेक्ट अटॅक नाही करायचं आहे. पहिली तरी थोडी इन्फॉर्मेशन काढायचे. त्याचे पॉईंट्स होतात की आपण इकडे गेले की आपल्याला असं होणार. ओके, त्याचे आपण थोडे पॉईंट्स काढले, इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत ते सगळं बघितलं, आणि ह्या वेने स्टडी करा, तुमचा स्कोर येणार आहे गॅरंटेड. दादा की गॅरंटी. चलो, थँक्यू सो मच.